हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमाई आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण खाण्याचं कापड आणि एखादा असा झाकण्याचा वापर करून मस्त अशी क्रिएटिव्ह वस्तू बनवणार आहोत. आणि मला खात्री आहे की ती वस्तू बघून तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, झाकण्यापेक्षा आपण 1-1 इंच साईडला ठेवून आपण कापड कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे कापड या झाकणावरती चिटकवायचं आहे. यासाठी मी हा ग्लू घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा ग्लू असेल त्याने हे झाकण अगदी व्यवस्थित असं चिकटणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ग्लू वापरू शकता. आणि तुमच्याकडे ग्लू नसेल आणि तुम्ही कापड चिटकवण्यासाठी एखादा ग्लू घेण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की फॅब्रिक ग्लू अजिबात तुम्ही घेऊ नका. कारण तो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, पण त्याने कापड व्यवस्थित असं चिटकत नाही. त्याऐवजी तुम्ही असे कोणत्याही पद्धतीचे ग्लू वापरू शकता, जेणेकरून तुम्ही कापडच नाही पण बाकीच्या कोणत्याही गोष्टी चिटकवण्यासाठी याचा वापर करू शकता. तर या अगोदर मी तुम्हाला मल्टिप्लिक्स ग्लू वापरून दाखवलेला होता आणि आता हा ग्लू वापरून दाखवलेला आहे. दोन्ही ग्लू खूप छान आहेत. तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण हे काय बनवत आहोत. तर आपण हे फ्रीज मॅग्नेट बनवत आहोत. पण आपण हे फ्रीज मॅग्नेट नेहमीप्रमाणे साधं सिंपल बनवत नाही, तर आपण हे फ्रीज मॅग्नेट बरोबर नोटपॅड सुद्धा बनवत आहोत. त्यामुळे आपली व्हिडिओ अगदी साधी सिंपल नसणार आहे, ती नेहमीप्रमाणेच क्रिएटिव्ह असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपण झाकणाला व्यवस्थित असं सगळीकडून ग्लू लावून घेतलेला आहे. आणि आतली साईड सुद्धा आपली व्यवस्थित दिसण्यासाठी आपण याच्यावरती आता अस्तर लावून घ्यायचं आहे. झाकणाच्याच मापाने मी अस्तर हे कट करून घेतलेलं होतं, ते आता आतल्या साईडवरून आपण चिटकून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला बेस तयार झालेला आहे. आता आपण या बेसवरती काहीतरी लिहायचं आहे. यासाठी मी हा फॅब्रिक कलर घेतलेला आहे आणि ह्या ग्लूचं नाव फेविक्रिट आहे. आणि हे 25 रुपयाला 20 ml बॉटल पडलेली आहे. आणि या बॉटल अशा पद्धतीने झाकण आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित असं पाहिजे ते लिहू शकतो. म्हणजे आपण जसा पेन वापरतो त्या पद्धतीने आपण हे वापरायचं आहे. तुम्हाला कलर वगैरे करायची सवय राहिली नसेल तर बॉटलच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीने झाकण असलेली बॉटल घ्यायची आहे. म्हणजे आपले हँडरायटिंग सुद्धा चांगले येईल आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित असं करता येईल. आपण इथे इंग्लिशमध्ये अगदी 2 शब्दामध्ये डाय स्टार्ट टुमारो असा कोट्स लिहिलेला आहे. इथे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लिहू शकता. आता आपण या मॅग्नेटला क्लिप लावणार आहोत, जेणेकरून आपल्याला काय लिहायचं असेल तर ते आपण लिहून ह्या क्लिपमध्ये अडकवायचं आहे. तर त्यासाठी मी बॉर्डर घेतलेले आहे आणि क्लिपपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा ठेवून मी कापड कट करून घेणार आहे. आणि कापड आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपल्या क्लिपच्या मापाचं झालं पाहिजे. तर हे बघा, बॉर्डरला मी अशा पद्धतीने सगळीकडून फोल्ड करून घेत आहे आणि क्लिपच्या मापाने बनवत आहे. तोपर्यंत तुम्ही या नोटपॅडचा कुठे कुठे वापर करू शकता हे अगदी 2 मिनिटांमध्ये मी सांगते. तुम्हाला आठवड्याच्या जेवणाची मेनूची काही प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही ती प्लॅनिंग करून ही नोटपॅडवरती चिटकवू शकता. किंवा तुमचा किराणा माल संपत आला असेल तर जी गोष्ट संपलेली आहे ती तुम्ही ह्या नोटपॅडवरती लिहून ठेवायची आहे. म्हणजे आयत्या वेळी लिस्ट बनवताना तुम्हाला पटकन ती गोष्ट संपलेली आहे ती लक्षात येईल. किंवा तुम्ही अचानक घराच्या बाहेर जाणार असाल तर मुलांसाठी एखादी नोट लिहून ठेवू शकता. किंवा तुम्ही रोजच्या रोज एखादा मोटिवेशनल विचार लिहून ठेवू शकता. म्हणजे काय, तुम्ही एकदा हे बनवून ठेवलं तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर करता येईल. तर बघा, आता आपली छोटी पट्टी तयार करून झालेली आहे. ते आपण आता ह्या क्लिपवरती चिटकवायची आहे. तर बघा, साधं सिंपल क्लिप आपण असंच लावला तर ते दिसायला चांगला वाटणार नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने पट्टी तयार करून या क्लिपवरती लावायची आहे. म्हणजे अगदी साधे सिंपल क्लिपला सुद्धा आपल्याला छान असा लुक येईल. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा क्लिप नसेल तर तुम्ही पेपर क्लिप वापरला तरी चालेल. तर आपला हा नोटपॅड अजून चांगला दिसण्यासाठी इथे मी तुम्हाला काही आयडिया सांगते. तर बघा, इथे आपण प्लेन कापड वापरलेलं आहे. तिथे तुम्ही 2 कलर वापरू शकता किंवा तुम्ही इथे बॉर्डरचा सुद्धा वापर करू शकता. जर तुमच्याकडे फॅब्रिक कलर नसेल आणि फॅब्रिक कलरमध्ये पैसे वेस्ट करायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने तिथे आयडिया करू शकता. मी ते प्लेन कापड वापरलेलं होतं त्यामुळे ते मी कोट्स लिहिलेला आहे. तुम्हाला जर कोट्स लिहायचं नसेल किंवा फॅब्रिक कलरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 2 कलर किंवा बॉर्डरचा वापर करू शकता. ते दिसायला खूप छान दिसेल. तर आपण ही छोटी पट्टी तयार केलेली होती ती आता आपण ह्या क्लिपला चिटकवून घेतलेली आहे. तर आपण क्लिपला चिटकवताना साईडून सुद्धा चिटकवलेले आहे. जेवढी आपली पट्टीची बॉर्डर होती तेवढी आपण घेतलेली आहे आणि त्यात आपण साईडला सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी चिटकून घेतलेली आहे. म्हणजे आपला क्लिप सुद्धा छान दिसणार आहे. तर हे बघा, क्लिपला आपण खालच्या साईडून ग्लू लावून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने आपण ह्या मॅग्नेटवरती लावायचा आहे.
तर आपल्या घरात अशा पद्धतीचे मॅग्नेट बरेचसे पडून असतात, तेच मॅग्नेट आपण इथे लावणार आहोत. आपण कोणतीही गोष्ट विकत आणलेली नाही, तर आपल्या घरातल्याच वस्तू वापर करून आपण हे मॅग्नेट बनवलेलं आहे. तर हे मॅग्नेट दिसायला अगदी सिंपल दिसत होते, त्यामुळे मल्टी कलरची लेस मी इथे लावणार आहे. तर बघा, आपले जेवढी लेस गरजेची आहे तेवढी लेस कट करून आपण ग्लूच्या मदतीने लेस लावून घ्यायची आहे. तर अगदी 5 मिनिटांमध्ये आणि तेही साध्या सोप्या पद्धतीने आपल्या फ्रीज मॅग्नेट विथ नोटपॅड तयार आहे. कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. खणाच्या कापडाची ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही हेही कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.